एक दिवस माझा मित्र आला, पेढे घेऊन आला. त्याला विचारलं कसले रे बाबा पेढे. सांगितलं मुलांनी फ्लॅट घेतला, तब्बल 1.5 करोड रुपयांचा. त्याचं अभिनंदन केलं, मुलाचं अभिनंदन केलं. पण महत्त्वाचा विषय सांगतो, मुलाला जवळ घेतलं आणि त्याला विचारलं अभिनंदन 1.5 करोडचा फ्लॅट. त्याने सांगितलं काय सांगू काका, घेतला, पप्पाचा आग्रह होता. म्हटलं तुझी इच्छा नव्हती. म्हणे नाही, मला जॉब सोडून बिझनेस करायचा होता. म्हटलं मग का घेतला. पप्पानी सांगितलं. म्हटलं आता प्रॉब्लेम काय. म्हणे सर प्रॉब्लेम एकच आहे, 20 वर्षाचा EMI सेट झाला आहे, माझं लग्न झालं आहे, आता मी गाडी घेणार कारण मला बाळ होणार, गाडीचा EMI सुरू होईल, बाळाला शाळेत टाकायचं आहे, ₹1,00,000 कमीत कमी वर्षाची फी आजची. हा सगळा खर्च ॲडजस्ट करता करता माझे EMI वाढत जाणार आणि पुढचे 20 वर्षासाठी इच्छा असली तरी नोकरी सोडू शकणार नाही. मी आता रॅट रेसमध्ये आलो. इथून पुढचं माझं आयुष्य फ्लॅटचं, गाडीचं, EMI भरणं आणि ह्या मुलांचं आणि कुटुंबाचा खर्च करणं एवढंच मर्यादित राहिलं. मी रॅट रेसमध्ये अडकलो. त्यामुळे आयुष्यात आपल्याला काय पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, आपली इच्छा काय आणि आपल्याला कशात आनंद मिळेल त्यानुसार आपलं करिअर चूज केलं पाहिजे. करिअरच्या बाबतीत इथंच मुलं चुकतात, इथंच पालक फसतात. त्यामुळं आपल्या मुलांना काय हवं आहे, आयुष्यात काय करायचं आहे याचा विचार करून करिअर बनवा. मित्रांनो, विचार करा.